Welcome to Learning Space. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर आपण बघत आहोत. तर आपण याचा जर शॉर्ट फॉर्म केलं तर असं होईल, एल ई टी व्ही. काय एल ई टी व्ही? मित्रांनो, आता बघा, टीव्ही म्हटलं की काय आला? एक रिमोट आला. ओके. आणि या एका रिमोट मध्ये सेल्स किती असतात रे? 2 सेल असतात, बरोबर. आता हे जे सेल आपल्याला इथं बसवायचे आहेत या ठिकाणी आपल्याला सेल बसवायचे आहेत. तर हे 2 सेल आपण कसे लावतो रे? हे दोन्हीही एका दिशेने लावतोत का आपण? या दोन्ही बॅटरीज एकाच दिशेने लावतोत का? नाही. कसं लावतो आपण? त्या अपोजिट डिरेक्शन मध्ये. कसं? अपोजिट डिरेक्शन मध्ये लावतो आपण. ते अशा पद्धतीने लावतो, बरोबर. याचा हा पोल इकडे आणि याचा हा पोल इकडे, बरोबर. अशा पद्धतीने आपण लावत असतो. म्हणजे याच्या डिरेक्शन्स कशा आहेत या सेलच्या? डिफरंट. ओके, डिफरंट. सो लक्षात ठेवा. आता ह्या एलईटीव्हीचा आणि आपल्या चॅप्टरचा संबंध काय बघूयात. बघा, एलईटीव्ही म्हणजे काय? एलईटीव्ही म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता आपण उलट्या दिशेने जाऊयात आणि बघूयात. तर बघा, या एलईटीव्ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये दोन व्हेरिएबल्स असतात, दोन चल असतात. आणि हे शक्यतो आपण स्मॉल अल्फाबेटने आपण दाखवतो. तर हे टू व्हेरिएबल्स कसे असतात रे? डिफरंट असतात. टू डिफरंट व्हेरिएबल्स. ओके. आणि ह्या दोन्ही व्हेरिएबलचा इंडेक्स, डिग्री किंवा पॉवर. पॉवर म्हणजे काय? डोक्यावरचा टावर. हा किती पाहिजे? 1 घातांक 1 पाहिजे. ओके. बघूया आता, चला. एलईटीव्ही असण्यासाठी, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असण्यासाठी दोन कंडिशन आहेत. त्यातली पहिली काय आहे? दोन डिफरंट व्हेरिएबल्स असावेत. व्हेरिएबल्स असावेत. आणि ह्या व्हेरिएबल्सचे इंडेक्स किती असावा? यांचा इंडेक्स 1 असावा. तर याचा स्टँडर्ड फॉर्म आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म आहे. काय स्टँडर्ड फॉर्म? ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. आता इथे बघा, इथे दोन व्हेरिएबल्स आहेत. कोणते? x आणि y. हे दोन्ही वेगवेगळे दोन व्हेरिएबल आहेत. आणि हा ए काय आहे रे इथं? हा x चा सहगुणक a आहे आणि y चा सहगुणक b आहे. ओके. तर जनरली आता बघा, हा ए च्या ठिकाणी जर मी 0 घेतलं असतं, 0x प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0, तर काय होईल रे? हा जो 0 आहे, हा नासका कांदा या व्हेरिएबलला खाऊन टाकणार आहे. आणि आपल्याकडे काय येणार आहे नेक्स्ट सिम्प्लिफिकेशन मध्ये? हे 0 येणार आहे. लक्षात राहत आहे? सो आपल्याला टू व्हेरिएबल्स हवेत एलईटीव्ही मध्ये. सो ए आणि बी हे जे सहगुणक आहेत किंवा कोइफिशियंट्स जे आहेत, हे काय हवेत रे? हे आपला ए आणि बी हे दोन्ही आपल्याला शून्य नको आहेत. जर शून्य झाला तर तो नासका कांदा एक आपला व्हेरिएबल चल खाऊन टाकणार आहे. आणि एक खाल्ला तर दोन पैकी एक खाल्ला तर राहिला किती खाली? 1 व्हेरिएबल. आणि चॅप्टरचं नावच आहे टू व्हेरिएबल. सो दोन व्हेरिएबल असण्यासाठी ह्या दोन्ही व्हेरिएबल्सचा सहगुणक शून्य नकोय आपल्याला. ओके. आणि इथे अजून एक कंडिशन म्हटली जाते, ए बी आणि सी हे काय आहेत? दिस बिलॉंग्स टू रिअल नंबर्स. हे काय आहेत? रिअल आणि नंबर्स सी आहेत. हा आपला एक स्थिरांक आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे. चला, आता आपल्या या फर्स्ट चॅप्टरचा एक एलईटीव्ही हा जो चॅप्टर आहे, आपलं टेक्स्ट बुक
मध्ये ह्या चॅप्टरचं स्ट्रक्चर कसं आहे बघूयात. तर 1.1 आतापर्यंत तुम्हाला हे पाठी झालं असेल, आपण खूप वेळेस बघितलंय हे क्लासरूम मध्ये. सो 1.1 मध्ये आपण एलईटीव्हीजला एलिमिनेशन सोडवतो. काय एलिमिनेशन. आता फर्दर एलिमिनेशनच्या पुढे दोन मेथड्स आहेत. तर एलिमिनेशन बाय काय, इक्वेटिंग कोइफिशियंट्स. इक्वेटिंग कोइफिशियंट्स. अँड सेकंड आहे एलिमिनेशन बाय व्हॉट, सबस्टिट्यूशन. ते डायरेक्ट आपण सबस्टिट्यूशन करतो. 1.2 मध्ये आहे आपलं काय, ग्राफिकल मेथड. ग्राफ आपण वापरतो इथे. 1.3 मध्ये डिटर्मिनंट आहे आणि डिटर्मिनंटचा क्रॅमर्स रूल आपण वापरतो. हे एक स्ट्रक्चर आहे आपल्या चॅप्टरचं. 1.4 मध्ये रिड्युसिबल इक्वेशन आहेत आणि ह्या रिड्युसिबलला आपण पुढे एलिमिनेशनने सोडवू शकतो. परत 1.5 मध्ये ऍप्लिकेशन आहे एलईटीव्हीचं, म्हणजे थोडक्यात शाब्दिक उदाहरणे आहेत तिथे. शाब्दिक क्वेश्चन्स आहेत, शाब्दिक उदाहरणे, आणि हेही आपण जनरली एलिमिनेशननेच वापरणार आहोत. तर ब्रॉडली पाहता आपल्याकडे 3 पद्धती आहेत एलईटीव्ही सोडवण्यासाठी. काय, एलिमिनेशन वाली मेथड आहे, ग्राफ आहे आणि डिटर्मिनंट. ह्या 3 मेथड आहेत आणि हे आपल्या चॅप्टरचं स्ट्रक्चर आहे. बघा आता 1.1 चे क्वेश्चन सोडवताना आपण इथे एलिमिनेशन वापरणार आहोत, बरोबर, जसं आपण तिथं बघितलं तसं एलिमिनेशन. फर्स्ट काय आहे एलिमिनेशन, एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स. इथे आपण काय करतो बघा, जनरली आपण इथे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे ऑपरेशन्स करतो. इथे अजून एक ट्रिक अशी आहे, इथे टर्म्स ह्या कशा असतात, सेम टर्म अँड ऑपोजिट साइन्स. म्हणजे काय, समान पद आणि विरुद्ध चिन्हे. ओके, कसं, 2x असेल वर तर खालच्या इक्वेशन मध्ये 2x हवाय, हे पण मायनस मध्ये आणायचं आणि हे नंतर आपण बेरीज करून काटाकाटी करू शकतो. हे झालं एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. आता दुसरी मेथड आहे एलिमिनेशन डायरेक्टली काय, सबस्टिट्यूशन आपण करतो, सबस्टिट्यूशन. तर चला आपण आता यामध्ये एक क्वेश्चन आपण इक्वेटिंग कोइफिशियंटने सोडवणार आहोत आणि दुसरा एक सबस्टिट्यूशनने सोडवणार आहोत. आणि त्यानंतर या 1.1 मध्येच एक स्पेशल केस आहे, त्याबद्दलही आपण बोलूयात. स्पेशल केस आहे त्याबद्दलही बोलूयात आपण. तर चला इक्वेटिंग कोइफिशियंट आणि सबस्टिट्यूशन कडे आपण वळूयात. तर हा आपला क्वेश्चन आहे फिफ्थ, आणि हा आपण इक्वेटिंग कोइफिशियंट्सने एलिमिनेट करणार आहोत. आता बघा सोडवताना आपण काय करूया, तिथे जसं बोर्डवर आपण 2 भाग करतो तसे याचे आपण ब्रॉडली 2 भाग करून घेऊयात. ओके, डन. तर चला हे इक्वेशन जशाला तसं लिहून घेऊयात आपण. 5x + 2y = -3 आणि याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. x + 5y = 4 याला आपण इक्वेशन 2 म्हणूयात. ओके, आता बघा मी तुम्हाला जशी ट्रिक सांगितली होती, इक्वेटिंग कोएफिशियंट मध्ये समान पद आणि विरुद्ध चिन्ह. इथे समान पद नाहीये. आपण हा जो 5x आहे इथला इक्वेशन मधला 5x आणि इथे केवळ x आहे, तर आपण या इक्वेशन 2 मध्ये ह्या x ला 5x करू शकतो. कसं करणार, इथे 5 ने गुणून. बरं, या y आणि ह्या y चा विचार काय नाही केला आम्ही, इथेही करता येईल मला. याला 2 आणि 5 मध्ये काय, 2 10 आणि 5 दुनी 10, म्हणजे 2 वेळेस मला गुणाकार करावा लागेल. पहिल्यांदा इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 5 करावं लागेल, इथे मल्टिप्लाइड बाय 2 करावं लागेल. सो इथे शक्यतो असा एक कोएफिशियंट निवडायचा सेम टर्म आणण्यासाठी की ज्याचं कोएफिशियंट 1 आहे
आता याचा कोएफिशियंट 1 आहे आणि ह्या x ला आपण 5x करू शकतो. कशाने? बाय मल्टिप्लाइंग विथ 5. देअरफॉर मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. देअरफॉर आपण इथे एक करून बघूयात. तुम्ही सुरुवातीला असं लिहिलं तरी हरकत नाही. मॅथ्स मध्ये एखादी स्टेप वाढवली तरी चालेल, फक्त चुका होऊ द्यायच्या नाहीत. देअरफॉर आता या प्रत्येक टर्मला आपण 5 ने मल्टिप्लाय करू. विल गेट 5x प्लस 5 5 25y आणि 5 चोक 20. आणि ह्या नवीन आलेल्या इक्वेशनला आपण इक्वेशन 3 म्हणूयात. हे 2 वरूनच आपण 3 डिराईव्ह केलाय. ओके, तर आता आपण काय करूयात, इथे क्वेश्चन 1 मध्ये इथं 5x आहे इक्वेशन 1 मध्ये आणि इक्वेशन 3 मध्ये पण 5x आहे, सेम टर्म आले. आता आपल्याला अपोजिट साइन्स हवेत, त्यामुळे आपण काय करूयात, इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 वजा करूयात. तर याला आपण लिहिणार कसं, लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 1. लिहूयात आपण इक्वेशन 1 ला 5x प्लस 2y इक्वल्स टू -3. आणि इक्वेशन 3 काय आहे तुम्ही इथे लिहू शकता की फ्रॉम 1. आणि आता इथे इक्वेशन 3 लिहायचं 5x प्लस 25y इक्वल्स टू 20 आणि फ्रॉम 3. सुरुवातीला चुका होऊ नये म्हणून तुम्ही हे लिहू शकता फ्रॉम, अशी काय आवश्यकता नाहीये. आता आपल्याला इथं वजाबाकी करायची आहे, तर इथं वजा होईल, हे प्लसचं मायनस होईल आणि हे पण मायनस होईल. बघा, हे 5x प्लस आहेत आणि खालचे मायनस आहेत, हे दे विल गेट कॅन्सल्ड, एलिमिनेट होतील. ओके, आता हा 2y मायनस 25y काय होईल, -23y. आता -3 आहे वजा -20, हे होईल -23. देअरफॉर आपल्याला उत्तर मिळाले 23y इज इक्वल टू -23. आता हे मायनस मायनस साइन कॅन्सल होईल आणि आपल्याकडे येईल 23y इक्वल्स टू 23. देअरफॉर y इक्वल्स टू 23. हा 23 इकडे जाईल, हा वाला इथे गुणाकारात आहे, भागाकारात जाईल आणि उत्तर येईल 1. देअरफॉर y इक्वल्स टू 1. आता 2 व्हेरिएबल आहेत राजांनो आपल्याकडे, x आणि y. ह्या 2 व्हेरिएबल पैकी एकची आपल्याला किंमत मिळाली आहे. दुसऱ्याची किंमत येण्यासाठी आपण y ची व्हॅल्यू पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन. मी वर्गात डिस्कस केलंय, 3 इक्वेशन आहेत आपण आपल्याकडे इथे. तर या तिन्ही पैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण माहित असलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकू शकतो आणि उर्वरित अननोन व्हेरिएबलची किंमत आपण काढू शकतो. तर इथं आपण काय करूयात, इन इक्वेशन 1 करूयात. इक्वेशन 1 काय आहे आपलं, 5x प्लस 2y इक्वल्स टू -3 फ्रॉम 1. आता y ची व्हॅल्यू ठेवा. देअरफॉर 5x प्लस 2 y ची व्हॅल्यू 1 आहे इक्वल्स टू -3. ओके, तर 5x प्लस 2 गुणिले 2 2. ओके, आता 5x कॉन्स्टंट इकडे न्यायचा, हा 2 तिकडे न्यायचा, हा 2 प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होईल, -3 -2 हे काय होईल -5. देअरफॉर 5x इज इक्वल टू -5. देअरफॉर x इज इक्वल टू -5 डिवायडेड बाय 5. याचं उत्तर येतं -1. देअरफॉर x इज इक्वल टू -1. हे खाली लिहायचं तुम्ही, इथं मी जागेअभावी बाजूला लिहिलंय. देअरफॉर शेवट, या उत्तराचा शेवट आपण असं करणार आहोत काय, सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x किती आलंय -1, y किती आहे 1. ओके, हे उत्तर आहे. आणि मला मार्किंगच्या बद्दल सांगायचं की प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये
तुमची बोर्डाची उत्तरपत्रिका कशी तपासली जाते? तुम्ही इथं जे बेरीज वजाबाकी करताय त्याला अर्धा मार्क दिला जातो. जो तुम्ही पहिला व्हेरिएबलची किंमत काढली त्याला अर्धा दिला जातो, दुसऱ्याला अर्धा दिला जातो आणि अंतिम स्टेपला देखील मार्क असतो. आपली जी अंतिम स्टेप आहे तिला अर्धा गुण असतो आणि अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला 2 मार्काला येऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण सबस्टिट्यूशन मेथडने सोडूयात. तर आता हा क्वेश्चन आपण डायरेक्टली सबस्टिट्यूशन सोडवूयात. आता इथे जे इक्वेशन आहे, पहिलं इक्वेशन लिहून घेऊयात आपण. 1/3x plus y is equal to y is equal to 10/3. आता हे थोडंसं अपूर्णांक फ्रॅक्शन्स मध्ये वाटतंय. आपण काय करतो, हे घालवून टाकूयात. सो मल्टिप्लाइंग both sides by 3. 3 ने गुणल्यावर काय होईल याचं? therefore 3 ने गुणून बघूया त्याला. y is equal to 10/3. याचं सर्व रूप दिल्यावर होईल इथं 3 गुणिले 1/3x होईल x, 3 गुणिले y होईल 3y आणि 3 गुणिले 10/3 होतील 10. 3 कॅन्सल होतील. ओके. याला आपण इक्वेशन 1 सपोज करूयात. आता नाव 2x plus 1/4y is equal to 11/4. हे एक दिलेलं आपलं दुसरं एक इक्वेशन आहे आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेलं. हेही फ्रॅक्शन मध्ये अपूर्णांकामध्ये वाटतंय. आपण हे सहगुणक काय करून घेऊयात, आपण व्यवस्थित करून घेऊयात. सो आता ह्या वायचा सहगुणक 1 करण्यासाठी आपल्याला याला कितीने गुणावं लागेल? 4 ने. ओके. सो फक्त तेवढ्याला गुणून चालेल का? मग या x लाही गुणावं लागेल. म्हणजे इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड आणि RHS दोन्हीला सारख्याच संख्येने आपल्याला गुणावं लागतं. सो मल्टिप्लाइंग both sides by 4. यानंतर आपल्याला मिळतं इथे 4 ने गुणल्यानंतर 4 into 2x plus 1/4y is equal to 11/4. ओके. आता इथे काय होईल? 4 दुनी 8x, 4 into 1/4y काय होईल? केवळ y होईल. ओके. आणि 4 into 11/4 हे होईल 11. सो हे आपलं इक्वेशन 2 आहे. ओके. आता इक्वेशन 1 आणि 2 आपण जर बघितलं इथे बघा, तर आपलं सबस्टिट्यूशन करायचंय. हे x हे y. तर मी तुम्हाला म्हटलंय की सबस्टिट्यूशन करताना शक्यतो असा व्हेरिएबल बघायचा आहे ज्या व्हेरिएबलचा सहगुणक काय 1 आहे. नसेल तरी सोडवता येते, आपण बघितलंय ते. शक्यतो काय करायचं, असा व्हेरिएबल बघायचा ज्याचा सहगुणक काय 1 आहे. तर आपण हे घेऊयात. ओके. हा घेऊयात. चला. सो इक्वेशन 2 आपण याला एकदा लिहून घेऊयात इथे. 8x plus y is equal to 11 can be written as, हे कसं लिहिता येईल? written as y च्या फॉर्म मध्ये as y equals to 11. हे 8x जे आहे ते तिकडे जाऊन काय होतील? मायनस होतील. सो 8x. नाव put y is equal to 11 minus 8x. आता बघा, हे इक्वेशन 2 वरून आपण हे डिराइव्ह केले y is equal to. तर ते परत इक्वेशन 2 मध्ये ठेवायचं नाही, ते उर्वरित इक्वेशन मध्ये ठेवायचे. ते आहे इक्वेशन 1. नाव पुट दिस इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 लिहूयात आपण. काय आहे आपल्याकडे? x plus 3y equals to 10. इथं लिहू शकता तुम्ही
फ्रॉम 1, चूक होऊ नये म्हणून. सो आता y ची व्हॅल्यू आपण लिहूया. देअरफॉर नाव लेट्स पुट द व्हॅल्यू ऑफ y जी आहे काय 11 minus 8x equals to 10. नाव याला सोडूयात. x प्लस 3 into 11 33 minus 8 24x is equal to 10. x चे पद बाजूला आणि कॉन्स्टंट एका बाजूला घेऊयात. सो x मायनस 24x बरोबर आहे 10. आता हे 33 प्लस मध्ये इकडे जाऊन मायनस होतील. देअरफॉर हे काय होईल मायनस 23 3x इज इक्वल टू मायनस 23. हे साइन्स कॅन्सल होतील. आपल्याकडे येईल 23x इज इक्वल टू 23. हे मायनस मायनस प्लस होतील. देअरफॉर हे असं केलंय. आता x इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 23. याचा भागाकार किती येतो 1. देअरफॉर इथे लिहितो मी जागेअभावी x इक्वल्स टू 1. ओके, x इक्वल्स टू 1 आहे आता आपल्याकडे. आता x इक्वल्स टू 1 आहे आपल्याकडे. नाव पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन. सांगा कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवता येईल आपल्याकडे. 1 आणि 2 आहेत आपल्याकडे इक्वेशन. तर बघा दोन पैकी कोणताही एक व्हेरिएबल माहित आहे, दुसरं आपल्याला माहित करायचं असेल तर त्या माहित असलेल्या व्हेरिएबलची आपण किंमत कोणत्याही इक्वेशन, इथं 2 असू द्या 3 असू द्या 4 असू द्या, कोणत्याही याच्यात ठेवू शकतो. तर इथे आपण इक्वेशन 1 करूयात. इक्वेशन 1 काय आहे बघा. इथे इक्वेशन 1 आपलं आहे x प्लस 3y इक्वल्स टू 10. फ्रॉम 1. चूक होऊ नये म्हणून हे दरवेळेस लिहितोय. कशामुळे चूक होऊ नये म्हणून. कधी कधी हे आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजवरून जेव्हा इक्वेशन लिहितो तर चुका होण्याची शक्यता जास्त असते. देअरफॉर 1 x ची व्हॅल्यू 1 ठेवूयात. 3y इक्वल्स टू 10. नाव कॉन्स्टंट तिकडे नेऊयात. हा जो कॉन्स्टंट आहे 10. एक जो कॉन्स्टंट आहे आपला तो इकडे येईल. प्लस आहे इथं तर मायनस होईल. देअरफॉर 3y equals to 9. Therefore, y equals to 9 by 3 is equal to 3. Therefore, y equals to 3. And finally, therefore, solution is x comma y equals to 1 by 1 comma 3. ओके. आणि अजून एक गोष्ट, सोल्युशन लिहिताना तुम्ही असंही लिहू शकता. सोल्युशन इज x equals to 1 and y equals to 3 असंही लिहू शकता. बट माइंड इट, लक्षात ठेवा फायनल आन्सरला देखील अर्धा मार्क असतो. तुम्ही लिहिलं नाही आणि सगळं बरोबर आहे, तुम्हाला बोर्ड परीक्षेत बिलकुल गुणदान केलं जाणार नाही. सो माइंड इट. ओके. यानंतर एक महत्वाची केस होती. आता आपण 1.1 मध्ये सोडवताना काय केलंय, पहिले 1.1 मध्ये आपण काय केलंय एलिमिनेशन मेथड आहे. एलिमिनेशन मध्ये पहिलं आहे काय इक्वेटिंग कोएफिशियंट, दुसरं होतं काय सबस्टिट्यूशन डायरेक्ट. आणि यानंतर याच्यामध्येच पुढे एक केस आहे 1.1 मध्येच, ती आहे स्पेशल केस. स्पेशल केस मध्ये काय होतं बघा. आपल्याला पहिलं इक्वेशन दिलंय ax प्लस by इक्वल्स टू c1 असेल आणि हे आहे इक्वेशन 1. नंतर दुसरं इक्वेशन दिलंय bx प्लस ay इक्वल्स टू c2. आता हे दोन इक्वेशन बघितल्यावर आपल्या लक्षात येते की यार हा एक्सचा फ्रेंड a होता सहगुणक, तो y सोबत गेलाय रे. ओके. आता इथं बघा, इथे पहिल्या इक्वेशन मध्ये y चा फ्रेंड b होता, तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये x सोबत गेलाय b. काय झालंय, पार्टी बदलली असाला. ओके. मग अशा केसमध्ये हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न सोडवायचा कसा,
ही जी स्पेशल केस आहे की सहगुणकांची आदला बदल आहे. आणि हे बघा इथं प्लस आहे तर इथं मायनस येऊ शकतं. ही स्पेशल केस. असा प्रश्न सोडवायचा कसा? सांगा उत्तर तुम्हाला माहिती आहे. असा प्रश्न सोडवायचा कसा? असा. कसा सोडवायचा आहे? असा. असा म्हणजे काय रे? असा. ओके. तर हे असा म्हणजे काय आहे आपलं? तुम्हाला माहित आहे. ए फॉर ऍडिशन, एस फॉर सबस्ट्रॅक्शन अँड देन अगेन ए फॉर ऍडिशन. म्हणजे ह्या सुरुवातीला ह्या दोन्ही इक्वेशन्सची बेरीज करायची, त्यानंतर वजाबाकी करायची आणि फायनली परत एकदा ऍडिशन करायची. सो असा हा प्रश्न सोडवायचा कसा? तर हा असा सोडवायचा आहे. राहील लक्षात? बघूयात आपण काय करायचंय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. ए असा करताना पहिल्या ऍडिशन मध्ये आपल्याला शक्यतो एक्स प्लस वाय मिळेल आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये एक्स मायनस वाय. आणि शेवटी बघा एलिमिनेशन मध्ये तुम्हाला आठवतंय बाय इक्वेटिंग कोइफिशियंट मी काय म्हटलं होतं तुम्हाला? सेम टर्म पाहिजे. इथं वाय आहे. पण यांचे साइन्स कसे आहेत रे? विरुद्ध आहेत. आणि हे इझिली कॅन्सल होतात. कधी? बेरीज केलं की हे कॅन्सल होणार आहे. त्याच्यामुळे आपली शेवटची स्टेप आहे ऍडिशन. ओके. आणि मित्रांनो, हे असं करताना कधी कधी आपल्याला एक्स प्लस वाय मिळू शकते किंवा एक्स मायनस वाय हे मिळू शकतं. जर पहिल्या ऍडिशन मध्ये एक्स वाय मिळतंय तर पुढच्या सबस्ट्रॅक्शन मध्ये हमखास एक्स प्लस वाय मिळणार. कधी लक्षात ठेवायचे, सुरुवातीला जर एक्स प्लस वाय मिळत असेल तर नंतर एक्स मायनस वाय मिळालं पाहिजे. जर मिळत नसेल तर आपलं काहीतरी चुकतंय. का? कारण हे शेवटी आपल्याला शेवटच्या ऍडिशन मध्ये हे सेम टर्म आणि इक्वल टर्म्स, सेम टर्म्स आणि अपोजिट साइन्स मिळणार नाहीये. हे मिळावं यस हे आपलं अपेक्षित असतं. तर चला आपण आपला पुढचा प्रश्न सोडूयात. आपल्या त्याच एक्झरसाइज मधला 1.1 च्या सेकंड क्वेश्चन मधला हा 8th क्वेश्चन आहे. आणि इथे बघा आपण जर ऑब्झर्व केलं, सोडवण्यापूर्वी आपण बघितलं पाहिजे की बघा पहिल्याच कोएफिशियंट एक्सचा किती? 49. वायचा किती झालाय रे? 49. ओके. आणि वायचा पहिल्या इक्वेशन मध्ये कोएफिशियंट किती? 57. तोच दुसऱ्या इक्वेशन मध्ये कशाचा कोएफिशियंट झालाय रे? एक्सचा झालाय. म्हणजे इथं काय झालंय? पार्टी बदलली आहे त्यांनी. पार्टी बदलली असाला. ओके. आणि मग आपल्याला काय करावं लागेल रे? हा स्पेशल केसचा प्रश्न आहे असे आपल्या लक्षात आलंय. आणि हा प्रश्न सोडवायचा कसा? हा प्रश्न सोडवायचा असा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला ऍडिशन करावे लागेल. सो पहिली स्टेप कधी याच्यात काय करायचं? इक्वेशन लिहून घ्यायचं. पहिलं इक्वेशन आहे आपलं 49x minus 57y equals to 172. Let this be equation first. Now 57x minus 49y is equal to 252. Let this be our second equation. आता बघूया आपलं काय करायचंय. आता लिहूयात आपण. Let's add इक्वेशन 1 and 2. परत एकदा लिहून घेऊयात. तुम्हाला बऱ्याच वेळेस हे आन्सर रायटिंग थोडीशी लेंदी वाटेल, बट एवढं मनावर घेऊ नका. आपल्याला प्रत्येक स्टेप्सला मार्क असतो. सो आपण योग्य लिहिणं गरजेचं आहे. प्रत्येक एक सिंगल अर्धा मार्क सुद्धा आपल्याला फेच करायचं आहे. सो एवढं घाई करायची नाही. सो आता इथे ऍडिशन आहे आपली. पहिलं असा मधलं हे पहिलं ऍडिशन आहे आपली. तर आता ऍडिशन करूयात. 49 प्लस 57 काय होईल? 7 आणि 9 16, हातचा आला 1, 5 आणि 6 6 आणि 4 10, 106 एक्स मायनस हे मायनस 57 मायनस 49 बेरीज करायची आणि मोठं साईन द्यायचं, मायनसचं साईन द्यायचं. हे 106 वाय होतील. आता इथे 2 आणि 2 4, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 2 अधिक 1 3 आणि 1 4, 424. ओके.
आता आपलं इक्वेशन मिळालं काय, 106 x मायनस 106 y इज इक्वल टू 424. राजांनो, आपण काय म्हटलं होतं, हे ॲडिशन करताना शेवटी आपल्याला एक्सचा कोएफिशियंट किती आणायचा, एक्स आणि वायचा दोन्ही व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 आणायचा. इथं 1 आणण्यासाठी, एक्सचा कोएफिशियंट 1 आणण्यासाठी 106 ने भागावं लागेल. आणि वायचा पण कोएफिशियंट काय रे, 106. सोपंच झालं की मग आपण 106 ने भागूयात इक्वेशनला. आणि इथे भागाकार केला तर 4 ने जाणार आहे, बघूयात आपण. चला, नाव डिव्हायडिंग both sides by 106 जेणेकरून आपल्याला x मायनस वाय मिळेल. देअरफॉर काय होईल, डायरेक्ट भागाकार करूयात. x मायनस वाय इज इक्वल टू 424 भागिले 106 येतात 4. नाव लेट दिस बी आवर इक्वेशन 3. ओके, सो आपल्या असा पैकी ऍडिशन झालंय. नाव subtract equation 2 from 1. 2 from 1 म्हणजे दिलेलं आपलं पोझिशन मध्येच इक्वेशन्स लिहावं लागतील आपलं. 57y इज इक्वल टू 172, 57x मायनस 49y 252. हा आपला इक्वेशन 1 होता आणि हा इक्वेशन आपला 2 आहे. ओके, आता आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची. वजाबाकी करायची म्हणजे मग काय, खालच्या इक्वेशनचे साइन्स बदलतील. हा प्लस होता तर हा मायनस होईल, हा इथं मायनस आहे हा प्लस होईल, आणि इथे प्लस आहे तर मायनस होईल. म्हणजे वजाबाकी करताना आपण काय करतोय, मायनस साइनने गुणाकार करत असतो, हे लक्षात ठेव. आता 49 मधून 57 गेले, किती होतील रे, यांचा डिफरन्स किती, 8x. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह पुढे 57 मधून 49 जातात, किती राहतात रे, 57 मायनस आहे, 49 प्लस आहे, याच्यातला फरक किती आहे, अगेन 8y आहे. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 57चं काय आहे, मायनस. आता यांची वजाबाकी करून बघूयात आपण रफ मध्ये. बघा, वजाबाकी करताना शक्यतो मोठी संख्या वर लिहायची. 2 2 0 गेले, 15तून 7 गेले, इथं हातचा घेतलाय, 15तून 7 गेले 8, तर हातचा येईल 1, आणि हे काय 2 2 वजा होतील, 0 होतील, आणि इथे येते 80. आता 252 आणि 172 मधला फरक 80 आलाय खरा, पण याच्यात मोठ्या संख्येचं साईन झालं -80. आणि आपल्याला आन्सर इक्वेशन मिळालंय -8x मायनस 8y इक्वल्स टू -80. आता इथे काय करायचं, हे आपल्याला आधीच इक्वेशन 3 मध्ये ऍडिशन जेव्हा केली होती आपण, तर हे x मायनस वाय मिळालंय, आणि इथं आपला x प्लस वाय हवाय. तर आपण काय करणार, आता हे मायनस साईन घालवण्यासाठी -1 ने मल्टिप्लाइड किंवा डिव्हाइड करावं लागेल. तर पुढे बघा, आणि हे 8 पण घालवायचंय आपल्याला इथं एक्स प्लस वाय हवाय. सो आपण काय करणार, डिव्हायडिंग बोथ साइड्स बाय -8. सो -8 ने डिव्हाइड केल्यानंतर आपलं काय येतं बघूयात. 1 बाय -8 -8x minus 8y is equal to -80. Therefore, इथे काय होईल, हे 8 कॅन्सल होईल, मायनस मायनस प्लस होईल, तर हे प्लस एक्स होईल. परत वायच्या ठिकाणी सुद्धा काय होईल, 8 कॅन्सल होईल आणि प्लसचं साईन येईल. इथे सुद्धा 80/8 आणि -80/8 होतात 10, आणि मायनस मायनस कॅन्सल होईल. सो हे आपलं आहे इक्वेशन 4. हे आपण ऍडिशन केलंय, सबस्ट्रॅक्शन केलंय. आता पुढे आपलं इक्वेशन 1 आणि 3 आणि 4 ची आपल्याला बेरीज करावी लागेल. 3 आणि 4 ची बेरीज. 4 हे आहे 4
आणि हे आहे एन. सो आता ॲडिशन करायची इक्वेशन 3 आणि 4 ची. ॲडिशन करूयात बघा. एक्स प्लस एक्स 2x. आता इथे समान टर्म्स आहेत आणि साइन्स अपोजिट, चिन्ह विरुद्ध आहेत, तर हे कॅन्सल होतील राजांनो. आणि यांची बेरीज 10 आणि 4 14. x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 7. देअरफॉर x इक्वल्स टू 7. आता नाव पुट x इक्वल्स टू 7 इन इक्वेशन. आता राजांना आपल्याकडे 4 इक्वेशन आहेत इथे. आणि कधी लक्षात ठेवायचं, आपल्याकडे 2 व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलची आपल्याला किंमत माहिती असेल आणि ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू अननोन आहे त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये माहीत असलेल्या व्हेरिएबलची किंमत पुट करू शकतो, कोणत्याही. आता आपण इथं काय करूयात, इक्वेशन 3 करूयात, कारण इथे ते आहेत. इक्वेशन 3 काय आहे आपलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. इथं तुम्ही लिहू शकता फ्रॉम 3. ओके, तर लिहूयात आपण. देअरफॉर 7 मायनस वाय इक्वल्स टू 4. देअरफॉर काय होईल, मायनस वाय इक्वल्स टू 4. हे प्लस 7 आहे, इकडे येऊन मायनस होईल. देअरफॉर मायनस वाय इक्वल्स टू 4 मायनस 7 मायनस 3. हे मायनस मायनस कॅन्सल होईल आणि आपल्याला दोन्हीकडे मायनस आहे, तर मायनस मायनस साईन गेलं तरी चालेल. y इक्वल्स टू 3. देअरफॉर solution is x comma y is equal to 7 comma 3 and that's your final answer. प्रत्येक स्टेपला मार्क असतो, शेवटच्या अंतिम उत्तराला देखील मार्क असतो. सो हे लक्षात ठेवा. आय होप you liked it. Thank you so much. Have a good day. Take care. Bye bye.